सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय। त्यांच्या साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातल्या निवासस्थानी आयकर विभागानं छापा टाकलेला आहे। सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर दाखल झालं। सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू आहे अशी माहिती मिळते आहे। मिळालेल्या माहितीनुसार संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण इथल्या लक्ष्मीनगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे। आयकर विभागाकडून संजीवराजेंच्या पुणे आणि साताऱ्यातील घरावर छापा टाकण्यात आलेला आहे। ही दोन्ही घरं आपण बघतोय। पुण्यामधल्या घरावर सुद्धा छापा टाकण्यात आलेला आहे। सकाळी 6 वाजता छापा टाकण्यात आलाय। झाडाझडती तपासणी सुरू आहे। दुसरीकडे साताऱ्यातल्या लक्ष्मीनगर या भागामध्ये असलेल्या घरावर सुद्धा छापा टाकण्यात आलेला आहे आणि तिथे देखील झाडाझडती घेतली जाते। रामराजे नाईक निंबाळकर यांनी या छाप्यावर स्टेटस ठेवलंय। गर्दी करू नका, खात्याला त्यांचं काम करू द्या असं स्टेटस रामराजे नाईक निंबाळकरांनी ठेवलंय। संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचे दिवसभरापासून छापे सुरू आहेत। त्यामुळे घराबाहेर गर्दी व्हायला सुरुवात झाली। साताऱ्याच्या असेल किंवा पुण्याच्या असेल तर ती गर्दी टाळण्याकरता रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे स्टेटस ठेवलंय की गर्दी करू नका, खात्याला त्यांचं काम करू द्या। आपण स्टेटस बघणार आहोत। रामराजे नाईक निंबाळकर यांनी काय स्टेटस ठेवलंय तर त्यांनी असं स्टेटस ठेवलंय की संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घराबाहेर गर्दी करू नका, खात्याला त्यांचं काम करू द्या। संजीवराजे नाईक निंबाळकर हे त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सकाळपासून छापेमारी सुरू आहे। पुण्यातलं घर आणि साताऱ्यातलं घर या दोन्ही ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे। त्यावर हे स्टेटस रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलं आहे। आता आपण बघूयात कोण आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर। फलटण तालुक्यातील राजकारणात ते सक्रिय आहेत। लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। संजीवराजेंचं उद्योग क्षेत्रात मोठं काम आहे। गोविंद मिल्क फॅक्टरीचे ते मालक आहेत। श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर त्यांची सत्ता आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाकडून सकाळी 6 वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे। मग ती फलटण असेल, पुणे असेल, मुंबई असेल। आता आपण पुण्यातील प्रभात रोडवरील त्यांच्याच निवासस्थानासमोर आहे। इथं सकाळी 6 वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे। लक्ष्मी निवास हे त्यांचं इथलं पुण्यातलं निवास आहे। इथं ते सगळे त्यांची फॅमिली राहते। इथं सकाळी 6 वाजल्यापासून ही सगळी आयकर विभागाची टीम जी आहे इथं आलेली आणि सगळे गोविंदगिरी महाराजाची काय झालंय ताई, काय झालं नेमकं, काय आहे, कशासाठी चौकशी सुरू आहे, काय हे बघा। जे समोर डॉक्युमेंट सगळे आयकर विभागाचे अधिकारी त्यांची गोविंद दूध डेअरी म्हणून आहे, त्या डेअरीचे सगळे डॉक्युमेंट्स इथनं जमा करण्याचा प्रयत्न सगळे अधिकारी गोळा करतायत आणि ही सगळी कारवाई सकाळी 6 पासून सुरू आहे। आपल्याला माहिती आहे रामराजे नाईक निंबाळकर हे पहिले अजित पवार गटात होते, पण नंतर त्यांची फॅमिली ही शरद पवार गटात, म्हणजे संजीवराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात गेल्यानंतर ही छापेमारी सुरू झाली का, असं काही आहे का, याच्या मागचं काही राजकीय सोडाची हे आहे का, ही सगळी पाहणी केली जाते। आपण बघू शकतो हे सगळे मंडळी इथं पाहते, नातेवाईक पण आहेत आणि चौकशी पण सुरू आहे। हे सगळं पॅकिंग सुरू आहे। हे अधिकारी बघा येताना जाताना दिसत सगळे डॉक्युमेंट, सगळे दस्तावेज जे आहेत हे सगळे त्यांनी ताब्यात घेतलेत आणि थोड्याच वेळात सकाळी 6 वाजल्यापासून सगळी पाहणी सुरू आहे आणि त्यानंतर मग हे नेमकं काय त्यांच्या हाती लागतंय का हे पाहावं लागेल। आणि इकडूनही काही अधिकारी, सगळी मंडळी ह्या चौकशीच्या पथकातील ही सगळे अधिकारी सगळे डॉक्युमेंट्स घरातनं गोळा करतायत आणि ते आता त्याचं पॅकिंग सुरू आहे। बॅगा भरून ते नंतर तिथून निघून जातील। थोडक्यात राजकीय जरी याला काही राजकीय सूड भावनेचा वास असला तरी पण कारवाई मात्र सुरू आहे। बघा आपल्याला बंदूकधारी पोलीस दिसत आहेत इथं
आणि सगळी चौकशी सकाळी 6 पासून सुरू आहे. सगळे घरातले सदस्यही इथंच आहेत, सध्या कामगारही आहेत आणि हे आयकर विभागही सगळे इथं आहे आणि सगळे डॉक्युमेंट गोळा करत आहे. मूळ कारण काय आहे ह्या छापेमारीचं, तर गोविंद दूध डेअरी ही निंबाळकर फॅमिलीची दूध डेअरी आहे, त्याच्या संबंधी जी तक्रार होती आयकर विभागाकडे आलेली आणि त्यातनं जी सगळी कारवाई सुरू आहे. फलटण असेल, पुणे असेल आणि नंतर आता इकडं मुंबई, अशा 3 ठिकाणी ही सगळी कारवाई सुरू आहे. नेमकं आयकर विभागाच्या काय काय हाती लागतं ते तपासात समोरच येईल. पण आता तरी इथं सगळी चौकशी सुरू आहे आयकर विभागाची आणि या छापेमारीमुळे राजकारणात महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.